व्हिएतनाम, थायलंड दोनदा, आता एका ताराने दुबई ट्रिप होती. त्यामुळं अशी काही एक्साइटमेंट नव्हती कारण ट्रिप्स भरपूर झालेल्या आहेत. पण आत्ताची जी ट्रिप होती दुबई ड्रीम होतं. स्टार क्रूजचं ड्रीम 2010ला चिकटवलं होतं भिंतीवरती. शिरीष सर नेहमी म्हणतात की तुमच्या भिंतीवर एशियन पेंट आहे का ड्रीम आहे तुमचा. तर ते ड्रीम आमचं होतं स्टार क्रूजचं. त्यावेळेस पूर्ण झालं नाही तर ते कधीतरी चिकटवलं होतं म्हणून आता पूर्ण झालं. बरं, म्हणून सगळ्यांना सांगेल जे काही आज नवीन लोक इथे अटेंड करतात, प्रोडक्ट आणि हे सगळं बाहेर आहे, पण तुम्ही हा बिझनेस का चालू केलाय हे तुमचे ड्रीम्स ते लिहून काढा तुम्ही अगोदर. आणि त्याचे जर पिक्चर तुम्हाला मिळाले तर अवश्य चिकटवा, भिंतीवरती चिकटवा, पेंटवरती तुमच्या. तर ते ड्रीम्स 100% तुमचे पूर्ण होणार. स्टार क्रूजचं चिकटवलं होतं 2010ला, आता पूर्ण झालं ते ड्रीम. खूप एन्जॉय केला. फक्त एकच की सकाळी सीपी मध्ये बोलले की आमच्या ग्रुपचे 10 लोक होते फक्त, तर पुढच्या ट्रिपला कसे 100 लोक असतील तो गोल ठेवला. पुढची जी येणारी ट्रिप असेल की ग्रुप मध्ये लोक पाहिजे, जास्त लोक असतील तर जास्त एन्जॉय करता येतो. आम्ही एअरपोर्ट वर गेलो, नंतर दुबई खूप सारे बघितले. आता सगळे लोक डिटेल्स मध्ये सांगतील. दुबई ट्रेन, बुर्ज खलिफा प्लस स्टार क्रूज वर तिथून कतारला गेलो. एक नंबर सिटी. कन्स्ट्रक्शन वगैरे दुबई म्हणजे शेख जे होते की 20-25 वर्षापूर्वी त्यांचं स्वप्न होतं, जे वाळवंट होतं सगळं दुबई. तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, गुगलवर सर्च करू शकता. पण ते एका माणसाचं ड्रीम होतं म्हणून आज तो चेंज आहे. 20-25 वर्षानंतरचा चेंज दुबईमध्ये जो दिसतोय आपल्याला, फक्त वाळवंटातून एवढं दुबई त्यांनी क्रिएट केलं. आम्ही तिथं दुबई फ्रेमला गेलो, तिथे एक व्हिडिओ पाहिला की 2050 मध्ये दुबई कशी असेल. हे सुद्धा त्यांच्याकडे व्हिडिओ आहे. व्हिज्युअलायझेशन काय असतं, आपण जे बिझनेस मध्ये म्हणतो की तुमचे जे ड्रीम्स आहेत ते लिहून काढा आणि व्हिज्युअलाइज करा. तर त्या व्यक्तीने पण त्यावेळेस व्हिज्युअलाइज केलं होतं म्हणून आत्ताची ती दुबई आहे. आणि 2050चं पण त्यांचं व्हिज्युअलायझेशन असणार आहे की ती दुबई कशी असेल. तर ती दुबई आता त्यांनी व्हिज्युअलाइज केलेली आहे, ते 100% होणार आहे. जर 20 वर्षानंतर एवढे चेंजेस आहेत, सगळ्या गोष्टी पाहण्याजोगा. कतारला, दुबईला रोड पण एवढे क्लीननेस सगळा, म्हणजे रेतीमध्ये आहेत पण तिथे त्यांनी गार्डन फुलवलेले. कसं फुलवलं असेल, सगळं ड्रिपनी वगैरे सगळं पाणी वगैरे त्यांचं आहे. आणि सगळ्या रोडवरती फुलं, गार्डन, गुलाबी. बरेच सारे व्हिडिओ काढलेत, खूप साऱ्या लोकांनी व्हिडिओ पण पाहिले, तर खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भैयांचं पर्सनल वेळ मिळाला. तिथं भैयांचं गाला डिनरला आम्ही 12 वाजता डान्स वगैरे करून दमल्यानंतर तिथून पुढे मीटिंग होती भैयाची. 12 ते 1:30 ते 2 खूप पर्सनल वेळ मिळाला भैयांचा तिथं. खूप चांगल्या गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या. किंवा मी तर म्हणत तुम्हाला तिथे ते फील केलं पाहिजे सांगण्यापेक्षा. जेव्हा तुम्ही तिथे असणार आहे तेव्हा ते फील करणं खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांना यायचे त्यांनी अगोदर पासपोर्ट काढा, जसं सरांनी सांगितलं. तर आपण परमेश्वराला म्हणतो पाऊस पडू दे, पाऊस पडत पण छत्री घेऊन निघत नाही बाहेर. तसं फक्त ट्रिपला यायचं म्हणून उपयोग नाही. पासपोर्ट काढा, अप्लाय करून बसा. कशा प्रकारे तुम्ही अचीव्ह करू शकता ते तुम्ही काउन्सिलिंग करून बोलू शकता. थँक्स अँड विश यू वेल. मी फक्त खाण्यावरती बोलणार आहे. हे 56 भोग असं काहीतरी म्हणतात ना, तर तशा पद्धतीत जेवण होतं तिथं. ह्या हॉलचे 4 पट खाण्याचे पदार्थ ते ठेवलेले होते. काय खावं काय नाही काय सुचत नव्हतं. एवढे प्रकारचं अशा प्रकारचं जर जेवण करायचं असेल, जेवायचं असेल तर तिकडे या. मुझे बोलने के लिए तो बहुत कुछ है, मगर ये टाइम तो है नहीं, 2 मिनट है. अभी जिसको भी जाना है, अगर थाईलैंड अगला ट्रिप है नवंबर में, तो थाईलैंड का कुछ पिक्चर आपके सामने लगाएंगे. मैं उसका जीता करता नमूना, क्योंकि मैंने लगाया है. मैं रोज देखता था उसको कि मुझे उधर जाना है, क्योंकि घूमना मुझे बहुत पसंद है. अभी अगर मैनेजमेंट का बात करूं, आप उधर मतलब मुंबई से, हमारे बाजू सर मेन हेड है, मुंबई से लेके मुंबई तक आने तक हमको एक चीज के ऊपर ध्यान रखा है. किसी का कुछ भी टेंशन नहीं है. पहली बात है कि मैं जब भी उधर उतरा, या हम लोग बहुत सारे लोगों ने बुर्ज खलीफा का पिक्चर देखा रहेंगे आप लोगों ने, मैंने उनके साथ फोटो लिया है. तो आपको भी अगर जाना है पॉसिबल है, वेस्टिज ये देते हैं आपको. तो अभी बात क्या है, हम लोग जब क्रूज पे गए, उधर का एंजॉयमेंट मैं लाइफ में अभी तक नहीं किया है. फर्स्ट टाइम मैंने इतना एंजॉयमेंट किया है. और मैंने ड्रीम लिया है, मुझे हर एक ट्रिप में जाना है, एक भी ट्रिप छोड़ना नहीं है.
फिर हम लोग जब भी ये जैसा खाने के लिए बताए, बहुत लोग खाने के पीछे भी पड़ा था। मैं सिर्फ घूमना फिरना, वीडियो बनाना, सबके साथ बात करना, डांस। मैं लाइफ में इतना डांस नहीं किया है मैं जो 2 दिन में डांस किया। फिर एक बात है, दूसरी बात, मैं बुर्ज खलीफा एक बार देख के मुझे अच्छा ही नहीं लगा, फिर वापस मैं गया दूसरी बार। और हम लोग इतना खुशनसीब है, मेरा प्लेन 4 घंटा लेट था, तो मुझे 4 घंटा दुबई में बिताने का और मौका मिला। तो बहुत कुछ है बताने के लिए, तो और एक दिन बताएंगे। थैंक यू। मेन म्हणजे 2 गोष्टी मी आवर्जून सांगू शकतो की एक म्हणजे ज्या ह्या माणसाने जेवढं एन्जॉयमेंट केलं ना ते 1200 पैकी कोणीच केलं नाहीये, म्हणजे पैसा वसूल परफॉर्मन्स आहे. आणि दुसरं म्हणजे आपले म्हणजे वेस्टीज कंपनीचं मॅनेजमेंट, ते म्हणजे जेव्हा मुंबईवरून निघाले ते बैजू सर शेवटच्या फ्लाईटमध्ये ते होते इकडून तिकडे जाताना, आणि दुबईवरून परत इकडे येताना शेवटच्या फ्लाईटमध्ये होते ते, म्हणजे आमची फ्लाईट शेवटची होती, तर आमच्या बरोबरच होते ते. म्हणजे मॅनेजमेंट पण सर्वांची काळजी घेते, ते मेन सांगायचं होतं. आणि माझं पर्सनल म्हणायचं तर मी ॲक्च्युली 2000 मध्ये मी 6 महिने दुबईला होतो मी म्हणजे जॉबसाठी, पण त्या 6 महिन्यामध्ये पण मी एवढं फिरलो नाही तिथे. म्हणजे कंपनीतर्फे सर्व होतं, फ्रीमध्येच होतं, पण मला तेवढा टाइम नव्हता मिळत की मी दुबई फिरू शकेल. पण ते स्वप्न माझं म्हणजे ह्या ट्रिपमध्ये कम्प्लीट झालं. थँक्यू. मैं एक चीज बोलना चाहता हूँ। अभी देखिए मुझे अच्छा क्या लगता है कि इनके शादी के बाद इनका वाइफ को कभी हनीमून में लेके नहीं गए। सोच के देखिए, प्लेन में बैठा नहीं है, मतलब एयरपोर्ट तक उनको पता नहीं है किधर जाना है। समझिए बात, कितना बड़ा ड्रीम इन्होंने लिया है, और कभी लाइफ में प्लेन में बैठा ही नहीं है। इनका बीवी को भी लेके गए प्लेन में, वो भी इंटरनेशनल फ्लाइट में, वो भी क्रूज में। तो इनका बीवी को भी पता नहीं, इनका बीवी अभी इतना एक्टिव हो गया है, बोला मुझे अभी और काम करना है। हमें पहले मालूम होता ना कि प्रसन्नजीत सर क्राउन हो गए, तो ये 20,000 का कमिटमेंट किए थे, उधर मेरे को 20,000 खर्च करना है हम सबके लिए, तो 40,000 करते ना, डबल कर देते. तो आपल्या म्हणजे दुबई किंवा कतार, जर समजा आपल्याला बघ एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या विचारांच्या पलीकडे जग किती सुंदर आहे. म्हणजे आपण जे आजूबाजूला जे बघतो, अगदी करोडपती माणसं सुद्धा बघतो, त्याही विचारांच्या पलीकडे जग जग किती सुंदर आहे ते बघायचं असेल तर 100% दुबई, कतार आणि क्रूजची ट्रिप एन्जॉय केली पाहिजे. कारण 13 मजली क्रूज, त्याच्यावरती 13व्या फ्लोअरवरती स्विमिंग पूल, आणि स्विमिंग पूल वरती सकाळी 9 ते 12 डीजे पार्टी, रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत डीजे पार्टी. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. म्हणजे समुद्रामध्ये मध्यभागी आम्ही कुठंतरी 13व्या मजल्यावरती दीपक सरांचा बर्थडे होता, रात्री सेलिब्रेट केला समुद्रात, केक कापला समुद्रात. म्हणजे इमॅजिन करू शकत नाही एवढं मोठं जग आहे. आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर 100% आपण एकही फॉरेन ट्रिप सोडली नाही पाहिजे. तुमचं नाव काय? विजय जाधव. मी कोण? विजय मोळेकर. वेगळं नाही बोलणार आहे का? ह्याच्यावरच एवढं सर गोड खाल्लंय आमच्या ग्रुपला माहिती. मी कालपासून गोड सोडले. म्हणजे सुनंद बसली समोर, तिला विचारा एकदा सर तुम्ही म्हणायचे ना जेवायच्या आधी खा, आम्ही तेच करायचो, पण नंतर पण खायचो. दुबईला तर एवढे स्वीट खाल्ले, जेवढे प्रचंड मला स्वीट खूप आवडतं. म्हणून तर सगळं इतकं वर्कलोड झाले ना. काल भारतात आल्यापासून डिसिजन घेतलाय गोड बंद, आणि ते गोड कधीपर्यंत बंद ते पण सांगतो. जोपर्यंत 5 लाखाचा माझा चेक होत नाही तोपर्यंत माझं गोड बंद. आता म्हणून गुलाबजाम शेजारी ठेवायचे नाही. तयारीची माणसं आहेत म्हणून सांगतो. थायलंडला गेलो पहिल्यांदा 40 लोकांना घेऊन, व्हिएतनामला गेलो 13 लोकांना घेऊन, आता दुबईला आम्ही 5 जण गेलो. डिसेंबरमध्ये मी माझ्या टीमचं टार्गेट घेतले. स्वतः माझं एक ड्रीम आहे की 100 लोकांना घेऊन थायलंड जायचं होतं.
डिक्लेअर केलं आमच्या ग्रुपमध्ये बरेच लोक ते थायलंड फिल्मवरती काम करतात 100 रन टार्गेट घेतो. दुबईवरून आल्यानंतर ते टार्गेट मी चेंज केलं. आता मी थायलंडला 200 लोकांना घेऊन लागलो. ते आपण 100% पूर्ण होऊया. येस, गुड मॉर्निंग. दुबई ट्रिपचा एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे मी प्रयत्न करतो, फक्त ते कोणते शब्द वापरायचे ते माहिती नाही. कोणत्या शब्दात मी तुम्हाला सांगू आणि तुम्हाला समजेल की जेव्हा नितीन सरांनी सांगितलं 13व्या मजल्यावर स्विमिंग पूल, आता तुम्ही इथं बसून काय इमॅजिन करणार की 13व्या मजल्यावर भर समुद्रात स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करताना काय मजा येते? त्याला शब्दच नाहीये. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष तिथं जाणे. माझे आजोबा कायम सांगायचे, स्वर्ग कोणाला बघायचंय? मला. मरायला कोणाला लागेल? आम्ही कितीही सांगितलं स्वर्ग इतका सुंदर आहे, अप्सरा अशा नाचत होत्या, तशा नाचत होत्या, काय फरक पडतो त्याचा? काहीच कळणार नाही. त्यामुळं इथून पुढची कोणतीही ट्रिप, म्हणजे आम्ही जॉईन झाल्यापासून वेस्टेजची ही 3री ट्रिप होती आणि आम्ही पण गेलेली 3री ट्रिप होती. वेस्टेजची कोणतीही ट्रिप चुकवू नका, फक्त एवढंच सांगतो, कारण तिथे जाऊन काय मिळतं हे स्वर्गात गेल्यासारखंच आहे. आणि स्वर्गात जायचं असेल तर काय करायला लागतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती. तर एक दिवस युसीडी नाबाऊ असल्यामुळे वेस्टेजच्या इन्व्हिटेशनवर एक दिवस अगोदर आम्ही पोहोचलो आणि तिथं फक्त 111 लोक होते अख्ख्या भारतातून आणि वेस्टेज मॅनेजमेंट होते. गौतम बाली सरांपासून शिपायापर्यंत सगळेजण होते तिथं. म्हणजे खाणं पिणं हे साईट सीइंग वगैरे चला ठीक आहे, ते आपण शब्दात नाही सांगू शकत, पण गौतम बालेंचे शेजारी बसून जेवणं हाच एक फार मोठा विलक्षणीय अनुभव होता. गौतम बाले सर झाले, दीपक सूद सर झाले, कनोरवीर सर झाले, अजय सूर सर झाले. प्रत्येकाला टेबलवर जाऊन विचारत होते सगळं व्यवस्थित आहे ना, सगळं काम काही पाहिजे का. अजय सूर सर आणून वाढत होते की हे ट्राय करून बघा, हे ट्राय करून बघा. आमच्या खांद्यावर हात टाकून बीचवर आम्ही फिरत होतो, दुबईच्या बीचवर, जुमेरा बीचवर. अजून काय पाहिजे मला सांगा आयुष्यामध्ये, की आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्याकडे बघून आपण आपल्या आयुष्याची, वेस्टेजच्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे, ती लोक आपल्या सोबत 4 दिवस आपलं 108 तास सोबत होते. खतरनाक एक्सपिरियन्स तो होता. खूप जबरदस्त शिकून आलो तिकडनं. काय शिकून आलो तर आपल्याला 2030 पर्यंत गौतम बाले सरांनी 2030 मधलं फ्युचर सांगितलं की आपलं कसं असेल. आज चीन मध्ये असतील बाले सर, एक ऍग्रीमेंट साईन करण्यासाठी गेलेले आहेत. स्टेजवरून सरांनी जे सांगितलं तेच मी इथून स्टेजवरून सांगतो. जर ते काम जर सक्सेसफुल झालं तर येत्या 2030 पर्यंत आज आपला जेवढा चेक आहे आजच्या घडीला, म्हणजे नाही सॉरी, जो आपला हायएस्ट चेक आहे आतापर्यंत वेस्टेजच्या, त्याच्या 7 पट चेक आपला 2030 पर्यंत होईल. वेस्टेज मध्ये आपण जेवढा हायएस्ट चेक आजपर्यंत घेतला त्याच्या 7 पट चेक आपला होईल. म्हणजे ज्याचा आज 50,000 रुपये चेक आहे तर 3.5 लाख रुपये चेक होईल. म्हणजे वेस्टेज कोणत्या दिशेनं चाललंय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपलं फ्युचर किती सिक्युअर आहे हे बघणं गरजेचं आहे. काल सरांनी गाडीतून एअरपोर्टवर येताना एक गोष्ट सांगितली. 2 मित्र वारीला चाललेले असतात, आळंदीवरून पंढरपूरला निघतात. वारी पुढे चालत असती हे जरा थोडे चहाची टपरी दिसली म्हणून थांबतात, 1 कप चहा पितात, पाणी पितात, गप्पा मारत बसतात. वारी थोडी पुढे निघून जाते. हे म्हणतात जरा ठीक आहे जाऊ आपण, फास्ट चालून आपण कव्हर करू. झाडाच्या सावलीखाली बसतात, तिथे त्यांना डोळा लागतो. उठल्यानंतर बघतात वारी फार पुढे गेलेली असते, तर म्हणतात जाऊ दे आपण पुढच्या वर्षी जाऊ. आज आपली अवस्था तशी होती. आपण पंढरपूरला तर पोहोचणं आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. आपण त्या वारीत सहभागी पण आहोत, पण झाडाच्या कडेला कुठतरी सावलीत आपण बसतोय.
आपल्याला कोणीतरी आपला मित्र, आपला शेजारी, आपला नातेवाईक त्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला बसवते, जाऊ दे ठीक आहे आपण बघू पुढच्या वर्षी. हे जर आपल्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर वारी सोडू नका. एकदा आळंदीवरून सुरू झालेली वारी पंढरपूरला जाऊनच थांबते. जर आपण त्यात सहभागी असू तर आपली चालायची इच्छा नसेल तरी मग ही वारी सोडू नका. आणि खरंच आज घरी गेल्यानंतर एक ड्रीम लिहून काढा की थायलंडला मला विथ फॅमिली यायचे, एकटं नाही यायचं, जोडीनं जायचं. शक्य असल्यास आई वडिलांना घेऊन जावं. म्हणजे माझं ते एक स्वप्न आहे. माझ्या आई वडील बसले तिथं, माझं ते स्वप्न आहे. हे स्वप्न तुम्ही सुद्धा तुमच्या बाबतीत करू शकता. माझं स्वप्न असं आहे की ज्या आई वडिलांनी मला हे जग दाखवलं, माझी जबाबदारी आहे मुलगा म्हणून त्यांना हे जग दाखवायचे. आताच्या दुबई ट्रिपला सुद्धा त्यांना न्यायचं होतं, पण काही आमच्या मुलीचं चॅलेंज किंवा अजून काही कारणास्तव आम्ही ते पॉसिबल नाही करू शकलो. पण थायलंडच्या ट्रिपला होते. आता बरेचच्या थायलंडच्या ट्रिपला पण 100% असतील. आणि जग खरंच खूप सुंदर आहे. माझ्या मोबाईलमध्ये हार्डली दुबईचे मी 10-12 फोटो काढले असतील जे मला पाहिजे होते. मी ते डोळा भरून सगळं जग बघितलं, मन भरून घेतलं आणि इकडे आलो. खूप जबरदस्त लाजवाब क्रूजचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे क्रूज ट्रिप इथून पुढची वेस्टीजची कुणीच चुकवू नका, मी पण नाही चुकवणार. कारण क्रूजचा जो एक्सपिरियन्स आहे ना, त्याचा अनुभव आम्ही आतापर्यंत अनुभवतो. अजून आमचं शरीर असं तर इतका लाजवाब एक्सपिरियन्स आहे जो शब्दात नाही सांगता येणार. पण एकच सांगतो, इथून पुढची कोणतीही ट्रिप चुकवू नका. त्यासाठी काय करायला लागेल ते आपल्या रिस्पेक्टिव्ह आपल्या समोर बसा, त्याचं ड्रीम घरामध्ये चिटकवा. एशियन पेंट खराब झाला तरी चालेल, आपण परत तिथं लष्कर लावूया, कारण तेवढी कॅपॅबिलिटी आपल्यामध्ये येते. ड्रीम घरामध्ये चिटकूया आणि सगळेजण आपण छान एन्जॉय करूया थायलंडच्या बीचेसवर. आणि जितकी लोक आपल्या उत्पन्न जास्त असतील तेवढी जास्त आपल्याला धमाल करता येईल. आणि थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मोयेकर सर आणि मॅडम. आजचा दिवस त्यांचा आहे, सो एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि तुम्हा सगळ्यांची पण आभार. वेळात वेळ काढून आपण सगळेजण सरांच्या सेलिब्रेशनसाठी आलो. ही फार मोठी एक्साइटमेंट असते. त्यातून आपण आपले होप्स घरी घेऊन जात असतो की एक दिवस आपल्या पुण्यातनं अजून झाले तर मी पण नक्की होऊ शकतो. हा होप आपण फक्त आज इथनं घरी घेऊन जाऊया. आणि थँक्यू आणि बॅक टू यू सतीश सर.